किती वेळा बँकेत जायचं, किती हेलपाटे तहसील कार्यालयात मारल्यानंतर पैसे जमा होणार असा प्रश्न उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकरी उपस्थित करत आहेत। किती वेळा बँकेत जायचं, किती हेलपाटे तहसील कार्यालयात मारल्यानंतर पैसे जमा होणार असा प्रश्न उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकरी उपस्थित करत आहेत। अतिवृष्टी, संततधार आणि अवेळी पावसानं पीक नुकसान होऊन आता तिसरा पावसाळा आला, मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही। ही संख्या तब्बल 2047 इतकी आहे। तशी मागील 5 वर्षे शेतकऱ्यांसाठी खडतर ठरली आहेत। अगोदर 4 वर्षे अतिवृष्टी, संततधार आणि अवकाळी पिकं आडवी झाली, तर मागील वर्षी पीक वाढीसाठीही पुरेसा पाऊस पडला नाही। 2023चा पावसाळा फारच गंमतशीर होता। जुलै महिन्यात अतिवृष्टी, ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात संततधार, शिवाय एप्रिल आणि नोव्हेंबर महिन्यात अवकाळीनं गाठल्यानं पिकांचं संपूर्ण नुकसान झालं होतं। यामुळं राज्य शासनानं पीक नुकसानीचे पंचनामे करण्यास सांगितलं। 2023मध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात संततधारेनं झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम मागील वर्षीचा पावसाळा तर गेलाच, शिवाय यावर्षी पावसाळा 2 महिन्यांवर आला तरी शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत। 2 वर्षे झाले तरी शेतकरी तहसील कार्यालय, बँक असे हेलपाटे मारत आहेत। तलाठी, मंडलाधिकारी आणि गावच्या नेत्यांकडे हेलपाटे मारून वैताग आल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत।